नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वी सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ आहे. 6वीची गणिताची प्रश्नपत्रिका जी आहे ती पॅट परीक्षेची, तर त्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेवरती आपण चर्चा करणार आहोत. ओके, तर चला जाऊयात पटकन पुढे. तर ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ती साधारणतः 50 मार्काचा आपला पेपर असेल, ज्याच्यामध्ये तोंडी परीक्षेच्या काही मार्क असतात. तोंडी परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि पुढचे जे काही रिटन टेस्टचे प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी बघून घेऊयात. या ठिकाणी जर बघितलं तर प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो साधारणतः बेसिक संकल्पनांवरती आधारित असतो. याच्यामध्ये सगळे बेसिक प्रश्न असतात, जसं की ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन. एखादा शब्द जो आहे तो फिगरमध्ये लिहा, एखादा शब्द वर्डमध्ये लिहा. ओके, अशा प्रकारचे शब्द असतात. तरी अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न असतात. जसं की इथं पहिला प्रश्न आहे, राईट द नंबर इन फिगर. हा प्रश्न खूप वेळा येतो आणि येतोच. फिगरमध्ये तुम्ही नंबर लिहा. जसं की 27,312. बघा, 27,312 हा नंबर आपण अशा प्रकारे फिगरमध्ये लिहू शकतो. तर एकदम सोपा आहे. आता इथे बघा, राईट इन वर्ड. आता याला आपल्या या शब्दाला आपल्याला कशामध्ये लिहायचं, बघा वर्डमध्ये लिहायचं. आता वर्डमध्ये बघा 3,407 येईल इथं. लिहिताना आपण लिहायचं 3,000 400 400 400 407. ओके, तर इतका सोपा आहे मित्रांनो. तुम्हाला कुठलेही, मी तुम्हाला सांगतो ना, इथे आकडे बदलतील. हा प्रश्न आकडे बदलतील, पण या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला राहीलच. इथे 1 मार्क, इथे 1 मार्क. खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. ओके, आता इथे बघा, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 6 इन द गिवन नंबर. आता 6 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे बाबा, तुमच्याकडे 6000. हा इथे 6000 आहे. 4 ची 400, 0 ची इथे आपण तुम्ही 10 पकडा, 3 ची 3 चे. तर इथे 6000 ही त्याची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाकडे पाहू शकतो. तर सोपा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात घ्या, हे सगळे जे काही प्रश्न आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ही जी प्रश्नपत्रिका आपण बघतोय, यासारखी प्रश्नपत्रिका जी आहे ती आपल्याला या आपल्या परीक्षेला येऊ शकते. ओके, तर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे जाण्याच्या अगोदर एक मी रिक्वेस्ट करतो. बरीच मुलं या ठिकाणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं, प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, येस. चला आता पुढे या ठिकाणी आपण जाऊयात. पुढचा प्रश्न जो आहे तो तो आपण बघू. पुढचा क्वेश्चन. ओके, तर या ठिकाणी पुढचा मुद्दा बघा, की राईट द फॉलोइंग नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. आता तो जो नंबर आहे याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचा. तर एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिणं खूप सोपं आहे. तर पहिले 7 आहेत ना, 7च्या पुढे बघा इथं 1 2 3 4 नंबर आहे. मग 1 2 3 4 नंबर लिहा. प्लस 3च्या पुढे किती 3 नंबर आहेत. 3 त्याच्या पुढे 1 2 3 नंबर लिहिली. प्लस 1च्या पुढे किती 2 नंबर आहेत. मग 1च्या पुढे 1 2 2 0 या ठिकाणी लिहिले. आता 0 एकटाच आहे आणि 2 एकटाच आहे. तर अशा पद्धतीने याला आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहू शकतो. ठीक आहे. आता इथं ॲडिशन जरा आपण मोठं करूयात. ॲडिशन बघा, 7 + 4 11, 11 चे 1 वरती आले 1. 6 + 1 7, 7 + 3 10, 10 चे 0 वरती 1 आले. 2 + 2 4 आणि 1 झाला आपल्याकडे 5 आणि 5 + 3 आपल्याकडे झाला 8. बघा, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडू शकतो, ॲडिशन करू शकतो. त्याच्यानंतर बाजूला बघा, इथे सबट्रॅक्शन आहे. सबट्रॅक्शन करताना 4 मधून 7 जात नाही. मग आपण काय करू, 14 मधून 7, इथं 4 चे 14 करू, एक हातचा इथं देऊ. 14 मधून 7 गेले 7, 3 मधून 1 + 1 2 गेले, आपल्याकडे राहिला 1. 5 मधून 3 गेले 2, 6 मधून 2 गेले 4, 4 2 1 7 असं आन्सर येईल मित्रांनो. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन खूप सोपं असतं आणि हे आपल्याला येणार. आता बघा, 12 ने 136 ला मल्टिप्लाय करायचे. बघा, 12 6 जा 72. 72 चे 2 आपण लिहिले आणि 7 जे आहे ते वरच्या हातच्याला दिले. 12 3 जा 36. 36 प्लस हे 7 जर केले तर 7 + 6 13, 1 आला 43. 43 चे 3 वरती आले 4. 12 1 जा 12 + 4 आपल्याकडे झालं 16. 1632. मित्रांनो, मल्टिप्लिकेशन सोपं आहे. आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशनच्या या एक्झाम्पलमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात आणि सोपं या ठिकाणी सगळं मल्टिप्लिकेशन आहे. जास्त काय अवघड नसते. आता इथे डिवाइड करा. डिवाइड बघा, 8चा टेबल वापरा. 8 9 जा 72, 8 9 जा 72. बघा, 4 मधून 2 गेले 2, वरून आले आपल्याकडे 5. 8 3 जा आपल्याकडे झाले 24, 25 मधून 24 गेले 1 राहिले. अशा पद्धतीने एवढं लिहिलं तरी चालू शकतं. ठीक आहे. पुढचा बघा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आपण 2 जर बघितला तर त्याच्यामध्ये बघा सबट्रॅक्शन. आता इथे बघा काय, -5 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, आतलं साईन चेंज झालं. मायनस प्लस प्लस, सॉरी मायनस मायनस प्लस 7. आता 2 नंबरला अपोजिट साईन आहे तर सबट्रॅक्शन होते. 7 मधून 5 गेले 2 राहिले. एकदम सिंपल आहे.
आता इथं डिवाइड करताना इथं थोडा वेगळा रूल वापरावा लागतो. कसा? 3/8 आहे. डिवाइडचं मल्टिप्लाय करायचं, 1/4चं काय करायचं, 4 वर गेले, 1 खाली आले. मग माझ्याकडे आन्सर काय आलं बाबा? इथं तुम्ही जरा डिवाइड करून बघा, जरा इथे एक व्यवस्थित डिवाइड जर केलं बघा, 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग माझ्याकडे वरती काय राहिले बाबा? 3 राहिले एकटे आणि खाली काय राहिले? 2. तर 3/2 हे माझं आन्सर येईल. सर्कल द नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. याच्यापैकी कुठल्या नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो त्याला सर्कल करा. मित्रांनो, आता हे ओळखण्याची सोपी ट्रिक सांगतो बघा. 6 + 5 आपल्याकडे किती झाले? 11. 11 + 3 या तिघांची जर सम मी केली तर माझ्याकडे तिघांची सम किती येते बाबा? 6 + 5 11 + 3 14. 14ला आपण 3 ने नाही डिवाइड करू शकत, म्हणून या नंबरला सुद्धा आपण 3 ने नाही डिवाइड करू शकत. 187. 1 + 8 9, 9 + 7 16. 16 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून 187ला नाही डिवाइड करू शकत. इथे बघा 2 + 4 6, 6 + 3 9. आता 9ला तुम्ही 3 ने डिवाइड करू शकता, म्हणजे या ठिकाणी हा नंबर करेक्ट आहे. म्हणजे तुमचं आन्सर जे आहे 2 4 आणि 3 या नंबरला तुम्ही काय केलं पाहिजे? 2 4 3 या नंबरला सर्कल केला पाहिजे, कारण 2 + 4 + 3 = 9 आणि 9ला तुम्ही 3 ने डिवाइड करू शकता. याचा अर्थ 243 या नंबरला सुद्धा 3 ने डिवाइड करू शकता. तर ही एक ट्रिक आहे मित्रांनो, ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठल्या नंबरला तुम्ही 3 ने डिवाइड करू शकता हे ओळखायचं कसं? 2 स्टिक्स बघा, बघा 2 स्टिक्स, one 16 centimeter, other 8 centimeter long, okay, are to be cut into pieces of same length. What will be maximum possible length of each piece be? आता 2 स्टिक आहे. एक स्टिक जे आहे ते आपल्याकडं 16 सेंटीमीटरचे, एक स्टिक अशा प्रकारे आपल्याला दिली ती 16-16 सेंटीमीटरचे, ओके, 16 सेंटीमीटर. दुसरी जी आहे ती आपल्याकडे 48 सेंटीमीटरची आहे. ओके, प्रश्न आपल्याला काय विचारलाय की या ठिकाणी प्रश्न आपल्याला आहे की बाबा कट इनटू पीसेस ऑफ सेम लेंथ, यांना आपल्याला सेम लेंथच्या पीसेसमध्ये कट करायचं आहे. व्हॉट विल द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ, मॅक्झिमम पॉसिबल लेंथ काय असेल पीसची? आता मॅक्झिमम लेंथ जी आहे ना ती आपण मॅक्झिमम लेंथ आपली काय असणार आहे बघा 16. मॅक्झिमम लेंथ काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा 16 आणि दुसरी 48. तर मॅक्झिमम लेंथ जी आहे ती 16 सेंटीमीटर असेल, कारण बघा याचा तुम्हाला काय करायचा आहे, लसावी आणि मसावी हा जो भाग आहे त्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टी चेक करू शकता. ओके, लसावी आणि मसावीचा उपयोग करून. ओके, म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, याच्यामध्ये लक्षात घ्या एकदम सिंपल विषय की लसावी आणि मसावीचा जर विचार केला तर लसावी आणि मसावी म्हणजे इथे तुम्हाला मसावी म्हणजे मसावी आपण या ठिकाणी म्हणजे काय HCF काढायचा दोघांचा, HCF, आणि जो HCF येईल ते आपलं उत्तर. बघा HCF काढा. कोणाचा काढा बघा, या ठिकाणी 16 सेंटीमीटरचे फॅक्टर काय आले, 2 × 2 × 2 × 2 बघा, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 48चे जर तुम्ही बघितले तर आपल्याकडे काय येतं बाबा 2 × 2 × 2 × इथे 8 झाले आणि इंटू 3 केलं तर आपल्याकडे या ठिकाणी काय आन्सर येईल बाबा, या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 20, परत आपल्याकडे आणखी 2 आपल्याला इथे ऍड करावे लागणार आहे, इंटू 2 आणि इंटू 3 ह्यांचे फॅक्टर्स पाडले. आता याच्यामध्ये बघा 2 2 सगळ्यांमध्ये कॉमन जे फॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी आपण या ठिकाणी इथे घेतले, कॉमन फॅक्टर्स घेतले. मग आपल्याकडे HCF काय आलं, या सगळ्यांची सम 2 × मल्टिप्लिकेशन 2 × 2 × 2 × 2 या सगळ्यांचे काय करू आपण मल्टिप्लिकेशन करू. बघा HCF काढताना 2 × 2 × 2 × 2 जे कॉमन फॅक्टर आहेत त्यांचे या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. तर 16 सेंटीमीटरचे तुम्ही जर ते पार्ट केले तर ते मॅक्झिमम तसं 2 सेंटीमीटरचे केले तरी होतील, 4 सेंटीमीटरचे केले तरी होतील, 8चे केले तरी होतील, तर 16चे केले तर ते मॅक्झिमम आपल्याला काय सांगितलंय मॅक्झिमम लेंथ विचारले. मग मॅक्झिमम लेंथ 16चे केले तर बाबा इथे बघा, इथे तर एकच पार्ट आहे 16चा आणि इथे 16चे 3 पार्ट होऊन जातील. म्हणजे तुम्ही जर कट केलं तर तुम्हाला या ठिकाणी कट इंटू पीसेस ऑफ सेम लेंथ, तर तुमच्याकडे हे आन्सर साधारणतः आपल्याकडे येऊ शकतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवू शकतो आपण. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करत असताना जरा थोडीशी विशेष काळजी घेतली पाहिजे आपण की क्वेश्चन नीट समजून घेतला पाहिजे, कारण क्वेश्चन समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. ओके, कुठलाही क्वेश्चन असू दे तो आपल्याला नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो समजून घेतला की आपल्याला समजून घेतल्यानंतर त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, चला आता थोडंसं आपण या ठिकाणी पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला इथे बघा,
हा थोडासा वेगळा आहे आणि सोपा आहे हा प्रश्न आणखी. याच्यात आपल्याला दिलेला आहे की फ्रॉम ग्रोसरी शॉप गौरीने काय केले 2.250 kg शुगर घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1.500 kg तिने राईस घेतलेला आहे आणि 0.750 kg तिने काय घेतलेलं आहे डाळ घेतले. तर टोटल हाऊ मेनी किलोग्राम, तर टोटल किती झाली किलोग्राम, तर ह्यांची सम करायचे. 000 पहिला 0 घेतला, 5 + 5 10चे 0 1 आला वरती, 5 + 1 6 7 8 8 + 7 झाले 15चे 5 इथं पॉईंट घेतला वरती 1 आला आणि हे झाले 4.500 kg इतकं मित्रांनो टोटल याची मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. ओके, टोटल यांची सम होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एफ बघा, फ्रॉम द फॉलोइंग फिगर राईट द नेम ऑफ वन लाईन अँड वन रे. एक लाईन आणि एक रे. आता एक लाईन जर बघितली तर तुमच्याकडे ए बी ही एक लाईन आहे, लाईन ए बी. आणि रेचा विचार केला तर आर पी हा एक रे आहे. तसं रे भरपूर आहे. एन ए पण रे होऊ शकतं तुमचं, टी ए पण रे होऊ शकतं, टी क्यू पण येऊ शकतं. लाईन बघा ए बी एक लाईन आहे, क्यू एस एक लाईन आहे, असंही तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीने हे प्रश्न लिहू शकता यांची उत्तर. नेम ऑफ टाईप ऑफ अँगल. आता या ठिकाणी हा जो नेम ऑफ द टाईप ऑफ अँगल, आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला या अँगलचा जो नेमका टाईप कुठला आहे तो तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे आणि ते लिहायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, एकदम सिंपल आहे. तुम्हाला फक्त अँगलचा टाईप या ठिकाणी व्यवस्थित ओळखून लिहायचा आहे. ओके, तर तो टाईप इथं लिहा. याच्यामध्ये ऑप्टिव्स अँगल याला आपण म्हणू शकतो. पुढे बघा, लक्षात घ्या, लेट्स प्ले अंडर दिस बघा, लेट्स प्ले अंडर दिस प्रोग्राम फॉलो द टेबल. आता इथे तुम्हाला एक बार ग्राफ काढायचा आहे, तर एकदम सोपा आहे. बार ग्राफ तुम्ही काढू शकताय, एकदम सिंपल आहे. बार ग्राफ काढताना तुम्हाला या ठिकाणी बघा अशा प्रकारे एक वाय ॲक्सिस उभा काढावा लागतो. आडवा जो आहे तो तुम्हाला एक्स ॲक्सिस काढावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खो खो, रनिंग रेस, क्रिकेट, लगोरी ही खेळांची नाव आहे, गेम आहे खो खो. त्याच्यानंतर इथं काय बाबा, खो खो नंतर आपल्याकडे काय रनिंग रेस, रनिंग रेस नंतर आपल्याकडे काय बाबा क्रिकेट आणि लगोरी. इथं क्रिकेट घ्या आणि इथं लगोरी घ्या. ओके, आणि याच्यानंतर इथे बघा नंबर ऑफ स्टुडंट, इथं तुम्ही 10च्या टेबलमधले घ्या, असं घ्या वाटलं असतं. 10, 20, 30, 40 आणि 50 आणि 60 घ्या. आणि युनिट लिहिणं गरजेचं आहे. युनिट जो आहे या ठिकाणी स्केल लिहिणं खूप गरजेचं आहे. स्केल लिहायचं. हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 स्टुडंट, 10 स्टुडंट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट या ठिकाणी आपण म्हणू शकतो. 10 स्टुडंट. ओके, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, खो खोसाठी 40 स्टुडंट आहेत. मग इथं खो खोसाठी 40 स्टुडंट आहे, मग इथून तुम्ही 10 पासून 40 पर्यंतचा असा एक स्तंभ काढा. त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे 55 आहे, 35 आहे. 55 म्हणजे 50 आणि 60च्या मध्ये घ्या अशा प्रकारे. त्याच्यानंतर 35 आहे, 35, 30 आणि 40च्या मध्ये. आणि 35 नंतर काय बाबा तुमच्याकडे 20 आहे, तर 20 बघा इथे 20 अशा प्रकारे येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा ग्राफ जो आहे तो तुम्ही काढू शकता. बार ग्राफ एकदम सिंपल असतो. ओके, पुढे बघा, पुढचा क्वेश्चन आपल्याकडे क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर बघितलं, बघा आपल्याला दिले इन वन गार्डन देर आर 40. बघा या ठिकाणी आपल्याला, ओके, तर ही सगळं आपल्याला रेशो लिहायचं या दोघांचा जो आहे 40 आणि 50. ही जी काही बाबा गार्डनमध्ये जी बाबा रोज आणि हिबिस्कसची जी काही तुमच्याकडं सॅम्पलिंग्स आहेत त्यांचा रेशो काढायचा. मग इथं तुम्ही रेशो काढताना एकदम सिंपल 40/50 घ्यायचं, 0 गेले, 4:5 तुमचा झाला रेशो. तर एकदम सिंपल या फ्लॉवरचा रेशो. इथे बघा कन्वर्ट इंटू फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज. बघा, कन्वर्ट द फॉलोइंग फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज. पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना 50/25 करायचं. आता याच्यामध्ये मला काय करायचं, खाली 100 पाहिले पाहिजेत. मग खाली 100 येण्यासाठी 25च्या जागेवर 100 येण्यासाठी 25ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार, 4ने. तर वर आणि खाली 4ने मल्टिप्लाय करा. 15 4 60 आणि डिवायडेड बाय 25 4 झाले तुमच्याकडे 100. खाली 100 आले म्हणजे तुमच्याकडे आन्सर आलं 60%. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. पुढे बघा, रहीम ब्रॉक्ट ॲपल्स फॉर 1500, म्हणजे 1500 रुपीजचे ॲपल त्यांनी घेतले आणि सोल्ड केलं त्याला 1800 रुपीजला. 1800ला त्याला त्यांनी काय केलं बाबा, ते विकले. तर त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला? मित्रांनो त्यांनी घेतलेत. इथं तुम्ही बघा त्याची जी काही सेलिंग प्राइस आपण म्हणू शकतो,
सेलिंग प्राइस जी आहे त्याची जी सेलिंग प्राइस आहे आपण म्हणू शकतो सेलिंग प्राइस, किंवा बाबा त्याची त्यांनी बघा परचेस प्राइस आणि सेलिंग प्राइस या दोघांचा जर विचार केला तर सेलिंग प्राइस जी आहे ती जास्त आहे त्याची. मग त्या सेलिंग प्राइस मधून तुम्ही जर काही परचेस प्राइस जी आहे 1500 मायनस केली तर रुपीज किती होतात 300. तर त्याला काय झालं बाबा प्रॉफिट झाला. किती रुपीजचा प्रॉफिट झाला 300 रुपीजचा. तर असा आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. एकदम सिंपल आहे. इथे बघा सॉल्व फॉलोइंग इक्वेशन y मायनस 5 इज इक्वल टू 12. y आपल्या जागेवर ठेवा, 12 आपल्या जागेवर मायनस 5 आहे, पलीकडे गेला प्लस 5. सो देअर फॉर y इज इक्वल टू 5 प्लस 12 प्लस 5 झाले आपल्याकडे 17. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे. पुढे बघा रीड द फॉलोइंग एक्झाम्पल अँड फिल द बॉक्सेस. आता समीर डिपॉझिटेड 15,000 रुपीज डिपॉझिटेड केले, त्याला आपण म्हणू शकतो प्रिन्सिपल. ते प्रिन्सिपल असतं. ओके. त्या बँकेमध्ये रेट ॲट द रेट ऑफ 7% पर इयर. रेट किती 7% आहे. मग इथे लिहायचं 7% पर इयर फॉर 1 इयर. 1 इयर म्हणजे टायमिंग किती बाबा 1 इयर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आणि त्याच्यानंतर त्याला किती रुपीज इंटरेस्ट मिळालेला आहे 1050 रुपीज इंटरेस्ट मिळाला झाला. अशा प्रकारे एवढं लिहायचं होतं या बॉक्समध्ये. सर्कल आयसोसेल्स ट्रायंगल. आयसोसेल्स ट्रायंगलच्या ट्रायंगल जो तुम्हाला इथं दिसेल चौघांपैकी त्याला सर्कल करायचा आहे. तर आयसोसेल ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्या दोन साईड इक्वल असतात. तर इथं आयसोसेल्स ट्रायंगल बघा, इथं दोन साईड इक्वल आहे 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटरच्या. त्याच्यामुळे हा आयसोसेल्स ट्रायंगल होईल. इथे एकदम सोपं आहे. राईट द पेअर ऑफ अपोजिट साईड. अपोजिट साईडचा पेअर लिहा. बघा एलपी आणि एमएन. साईड एलपी अँड साईड एमएन. त्याचप्रमाणे एलएम अँड एमपी पीएन. एलएम अँड पीएन हे आपण दोन साईड येऊ शकता. ठीक आहे. आता इथे एक तुम्हाला डायग्राम काढायचे. ड्रॉ अ लाईन एल. अशा प्रकारे लाईन एल तुम्ही कुठलीही काढू शकता. टेक अ पॉईंट क्यू. आउटसाइड वरती घेतला. ड्रॉ अ परपेंडिक्युलर ऑन लाईन एल फ्रॉम क्यू. क्यू वरून एल वर परपेंडिक्युलर टाकण्यासाठी टाकायचं आहे तुम्हाला. तुम्ही इथे कंपासचा टोक ठेवून इकडे एक आर्क मारा, इकडे एक आर्क मारा. त्याच्यानंतर इथे आणि इथे कंपासचा टोक ठेवा, इथे ठेवून इकडे एक आर्क मारा, इथे ठेवून इकडे एक आर्क मारा. या दोघांना जोडलं तर इथं ऑटोमॅटिकली परपेंडिक्युलर तयार होतो. बाकी पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत मित्रांनो त्यावरती आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत, तुमच्या लक्षात आला असेल. याच्या स्क्रीनशॉट वगैरे घ्या, तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. ओके. तर हे सगळे पुढचे प्रश्न आहेत. आपण आपल्या पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण त्या प्रश्नांवरती चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.